सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाला काही काळासाठी स्थगिती दिली आहे. इम्पेरिकल डाटा नसल्याने राजकीय आरक्षणाला स्थगिती आली आहे. मात्र ज्या इम्पेरिकल डाटाच्या आधारे म्हणजे थोडक्यात त्याच डाटाच्या आधारे ओबीसी समाजातील तरुणांना नोकरी आणि शिक्षणामध्ये आरक्षण मिळतं. तर या संदर्भात जर कोणी उद्या सर्वोच्च न्यायालयात गेलं तर या आरक्षणाला देखील स्थगिती मिळू शकते का, या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत डॉक्टर मिलिंद आव्हाड यांच्यासोबत, जेएनयूचे प्राध्यापक आहेत. सर, सगळ्यात महत्त्वाचा हा प्रश्न आहे की आतापर्यंत राजकीय अंगानेच याचा सगळ्याचा विचार केला, पण मात्र असं जर कोणी सर्वोच्च न्यायालयात गेलं आणि ज्या गोष्टीचा डाटाच नाहीये त्या गोष्टीचा आरक्षणाला स्थगिती देऊ शकतं सर्वोच्च न्यायालय? खरं म्हणजे एक गोष्ट आपण जर पाहिली तर ती अशी लक्षात येऊ शकेल की आता सुप्रीम कोर्टाचं जे म्हणणं आहे ते हेच आहे की ओबीसी आरक्षण मिळण्यासाठी नगरपंचायत, जिल्हा परिषद व तत्सम स्वराज्य संस्थेमध्ये या समूहाची लोकसंख्या व त्या अनुषंगाने असणारं जे काही एम्पेरिकल आणि डाटा जो आहे तो तुम्ही जनरेट करा आणि तो सादर करा, ज्याच्या आधारावरती आपल्याला यांच्या राजकीय आरक्षणाचा विचार करता येईल. मला स्वतःला असं वाटतं की थोडंसं स्पेक्युलेटिव्ह होईल, परंतु भविष्यामध्ये जर एम्पेरिकल डाटा हा राजकीय आरक्षणाचा आधार असेल तर शैक्षणिक आणि नोकरीच्या आरक्षणाचा आधारही एम्पेरिकल डाटाच आहे. म्हणजे आपण मराठा आरक्षणाच्या वेळेस जी चर्चा पुढे आली त्यावेळेस ती पाहिली की एम्पेरिकल डाटा हा मुख्य आधार होता राजकीय आणि शैक्षणिक आरक्षण देण्याचा. त्याच्यामुळे हा जो काही एम्पेरिकल डेटा आणि त्या अनुषंगाने असणारी ओबीसीच्या आरक्षणाची चर्चा आहे ती फक्त राजकीय आरक्षणाप्रती आज जरी मर्यादित आहे असं वाटत असेल तरी भविष्यात ओबीसीच्या सामाजिक, शैक्षणिक आणि नोकरीतल्या आरक्षणाचा आधार हा एम्पेरिकल डेटाच असणार आहे. त्याच्यामुळे कदाचित आत्ता जर हे एम्पेरिकल डेटा आणि त्या अनुषंगाने असणारी चर्चा जर पूर्ण झाली नाही किंवा त्या चर्चेच्या प्रोसिजरल ॲस्पेक्टमध्ये ज्या ज्या गोष्टी येतात त्या एकूण राज्य किंवा केंद्र यांनी जर त्या अनुषंगानं असणारी जी प्रक्रिया आहे ती पूर्ण केली नाही तर आपण म्हणाला तसं भविष्यामध्ये राजकीय आरक्षणाची आज ही जी काही चर्चा आहे ती चर्चा कदाचित शैक्षणिक आणि नोकरीतल्या आरक्षणाच्या अनुषंगानं असणारी ती चर्चा पुढे येऊ शकते. ही गोष्ट मला स्वतःला असं वाटतं होऊ शकेल किंवा तिला तो आधार आहे. निश्चित. सर, एक मुद्दा आहे, ओबीसी म्हटलं की सातत्याने आपल्याला एक गोष्ट दिसते ते म्हणजे राजकीय नेते. त्याच्या पलीकडे जाऊन विचार करण्याची गरज आहे का, असं नाही वाटत का? बरोबर आहे, कारण एकूण ओबीसी म्हणजे मंडल आयोगाच्या वेळेस आपण एकूण 1990च्या अगोदरचं ओबीसी राजकारण किंवा भारतातलं राज्यातलं राजकारण किंवा मंडल आयोगानंतर म्हणजे 90 नंतर देशातील किंवा महाराष्ट्रातलं राजकारण जर पाहिलं तर ओबीसी ही जी काही कॅटेगरी आहे, ओबीसी ही जी काही ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ब्युरोक्रॅटिक कॅटेगरी आहे ही फक्त पॉलिटिकल कॅटेगरी म्हणूनच तिला बघितलेला आहे. त्याच्यामुळे देशाच्या राजकारणात असेल किंवा राज्याच्या राजकारणात असेल ओबीसी ही जी कॅटेगरी आहे ही पोस्ट मंडल डेव्हलपमेंटल कॅटेगरी म्हणून विकसित झालेली आहे. आणि ही जी काही डेव्हलपमेंटल कॅटेगरी आहे ही डेव्हलपमेंटल कॅटेगरी ही फक्त राजकीय कॅटेगरी नसून मागासलेल्या जातींचा समूह अशा स्वरूपांचा या समुदायाचा समूह अशा स्वरूपाचं या कॅटेगरीचं स्वरूप आहे. त्यामुळे मला स्वतःला असं वाटतं की ओबीसी ही कॅटेगरी, ओबीसी समुदाय हा फक्त राजकीय जाणीवेनं प्रेरित झालेला समुदाय अशा स्वरूपाचं एक वातावरण आपल्याला दिसेल. परंतु त्याच्यामुळे कदाचित ओबीसी राजकारणाची चर्चा याच्या पुढे ओबीसी कॅटेगरीची चर्चा होताना दिसत नाही. त्यामुळे मला स्वतःला असं वाटतं की आपण म्हणाल तसं ओबीसी म्हणलं की फक्त ओबीसी राजकारण आणि तत्सम चर्चा पुढे येताना दिसते. ही त्याची एक मर्यादा असू शकते. मात्र एक बाब आहे, ज्या छत्रपती शाहू महाराजांचं, फुलेंचं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊन हे नेते उभे राहिले, मात्र त्यांचा विचार म्हणजे त्या विचाराचं राजकारण झालं नाही असं वाटतं का? आपण फार महत्वाचा मुद्दा मांडतात की महाराष्ट्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा फुले असतील, छत्रपती शाहू महाराज असतील व एकूण पर्यायी परिवर्तनवादी विचाराची मांडणी करणारे, सैद्धांतिक भूमिका घेणारे फार म्हणजे थोर विचारवंताची परंपरा महाराष्ट्राला आहे. या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये या महापुरुषांच्या विचारानं जातीय ओळखी नाकारलेल्या आहेत
आणि महापुरुषांचे हे जे काही शाश्वत वैश्विक विचार जे आहेत हे जातीय विचार नाकारून वैचारिक वैश्विक मूल्यानं तयार झालेला नवा समाज निर्माण करण्यासाठीच्या विचारात मला स्वतःला असं वाटतं की ओबीसी राजकारणानं आपल्या जातीय ओळखी नाकारून वैचारिक समाज निर्माण करण्यासाठी या महापुरुषांच्या विचाराला आत्मसात केलं पाहिजे, त्याचं अभिसरण केलं पाहिजे. त्याच्यामुळे कदाचित आपण म्हणालात तसं ओबीसी राजकारणानं महापुरुषांचे विचार हे फक्त राजकीय प्रक्रियेचा भाग म्हणून न पाहता ते सामाजिक बदलाचे वाहक म्हणून बघितले पाहिजेत. आणि हे ज्यावेळेस घडेल त्यावेळेस ओबीसी मधला जो जातीय ओळखेनं विकसित होणारा समूह किंवा एकूण ओबीसी मधली जी काही जातीय ओळख आहे ती मागे पडून वैचारिक ओळख पुढे होईल आणि वैचारिक ओळखीचा समाज म्हणून या समुदायाकडे आपल्याला पाहता येईल. एक मुद्दा हा आहे की धनगर समाजातून येणारे प्रकाश शेंडगे, माळी समाजातून येणारे छगन भुजबळ, म्हणजे वंजारी समाजातून येणाऱ्या मुंडे परिवार, हे म्हणजेच समाज झाला, ते म्हणजे जात झाली. पण त्याच्या पलीकडेही अनेक जाती आहेत, त्या समाजाला राजकीय प्रतिनिधित्व लाभलं नाही, त्याच्यामुळे त्यांचा विकास खुंटला गेला, असं काही वाटतं का? आपण जो आता उल्लेख केला ही गोष्ट खरी आहे की ज्या ओबीसी मधल्या विजिबल जाती आहेत, दांडग्या जाती आहेत, त्याच ओबीसीचं राजकारण करतायत किंवा ओबीसी म्हणून जे काही राजकीय पातळीवर ज्यांना मिळायचंय त्या दांडग्या जातींना किंवा विजिबल जातींनाच मिळतंय. ज्या इनविजिबल जाती आहेत, ज्या जातींची संख्या आपण उल्लेख केलेल्या जातींच्या तुलनेत अतिशय कमी आहे, असं हे जे काही कॉन्ट्रडिक्शन दिसतंय आपल्याला विजिबल आणि इनविजिबलचं, हे कॉन्ट्रडिक्शन याच्याचमुळे दिसतंय की ओबीसी हा समाज जोपर्यंत वैचारिक समाज म्हणून विकसित होणार नाही किंवा वैचारिक समाजाच्या अभावामुळे ओबीसी मधला विजिबल कास्ट आणि इनविजिबल कास्ट मधलं जे कॉन्ट्रडिक्शन आहे ते कॉन्ट्रडिक्शन दिसतं. मला स्वतःला असं वाटतं की ओबीसी जोपर्यंत वैचारिक समाज म्हणून विकसित होणार नाही तोपर्यंत हे कॉन्ट्रडिक्शन कमी होण्यास मदत होणार नाही किंवा कमी होणार नाही असं एक चित्र आहे. त्याच्यामुळे निश्चित काही कार्यकर्ते, संघटना, असंख्य लोक ओबीसीचा वैचारिक समाज म्हणून विकसित होण्यासाठी काम करतात आणि त्यांचं काम ओबीसीची जी काही राजकीय ओळख आहे ती राजकीय ओळखेबरोबरच सामाजिक सांस्कृतिक ओळख निर्माण करण्यासाठीचे प्रयत्न आहेत. आणि हे काम जोपर्यंत पुढच्या टप्प्यात जाणार नाही तोपर्यंत आपण म्हणतात तसं भारतीय समाज हा जातींचा समाज आहे. भारतीय समाजातलं जे काही पूर्वश्रमाचं जातीग्रस्त मानसिकता जी आहे ती परिवर्तनाच्या पुरोगामी विचाराच्या मानसिकतेनंच कमी झालेली आहे. हे जर खरं असेल तर ओबीसीमध्येही वैचारिक समाज म्हणून जेव्हा ओबीसींची विकास वाढ होईल त्यावेळी जातीय ओळखी निश्चितपणे मागे पडतील, गळून पडतील, ही गोष्ट निश्चित आहे. सध्या आरक्षणाचा मुद्दा तर आपल्याला असताना एक मुद्दा सातत्याने समोर येतो. आरक्षण ही सामाजिक न्यायाची लढाई आहे की राजकीय आरक्षणाची आहे? आपण फार महत्वाचा मुद्दा मांडतायत की आरक्षण, रिझर्वेशन हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण ही सामाजिक न्यायाची लढाई म्हणून मांडलेली आहे. आरक्षण ही फक्त राजकीय न्यायाची किंवा राजकीय प्रतिनिधित्वाची लढाई नाही तर एकूण ज्या जात समूहाचं डेमोक्रॅटिक इन्स्टिट्यूशनमध्ये रिप्रेझेंटेशन नाही अशा जात समूहाच्या रिप्रेझेंटेशनसाठी आरक्षण आहे. त्यामुळे आरक्षण हे रिसोर्सेसच्या रिडिस्ट्रीब्युशनची लढाई आहे. जे काही स्टेटचे रिसोर्सेस आहेत त्या रिसोर्सेसचं रिडिस्ट्रीब्युशन करण्याचं मेकॅनिझम आहे. त्याच्यामुळे आरक्षण ही फक्त राजकीय लढाई नाही किंवा फक्त पॉलिटिकल रिप्रेझेंटेशन नाही तर नोकऱ्यातलं, शिक्षणातलं किंवा ज्या काही एलिट स्पेस आहेत, ज्या एलिट स्पेस हिस्टॉरिकली एलिट समुदायानं त्याचं आधिसत्ताकरण केलेलं आहे किंवा त्यांच्यावरती त्यांच्याकडे त्यांचा मक्ता आहे, त्या एलिट स्पेसमध्ये मागासलेल्या जातींच्या रिप्रेझेंटेशनचं हे आरक्षण आहे. त्याच्यामुळे ओबीसीचं रिझर्वेशन हे फक्त पॉलिटिकल रिझर्वेशन नाही तर ते शिक्षणातलं आणि नोकरीतलं रिझर्वेशन आहे. आणि त्याचमुळे आपण चर्चेला जी सुरुवात केली होती की आज जरी एम्पॅरिकल डेटा आणि तत्सम स्वरूपाच्या माहितीच्या अभावामुळे ओबीसीचं राजकीय आरक्षण हे क्रायसिसमध्ये असलं तरी भविष्यामध्ये हाच एम्पॅरिकल डेटा
भविष्यात कदाचित ओबीसीचा राजकीय आणि शैक्षणिक आणि नोकरीचाही आधार असल्यामुळे भविष्यात अशा प्रकारचं काही अरिष्ट येणार नाही, याच्यासाठी आपल्याला आत्ताच त्याची तरतूद किंवा विचार करण्याची गरज आहे. आणि मला खात्री आहे की ओबीसी राजकारण आणि त्या अनुषंगानं विचार करणाऱ्या सर्वच पक्षाची नेते मंडळी याचा विचार करत असेल आणि याचं गांभीर्य ओळखून येणाऱ्या काळात ते पुढील टप्प्यात जातील, ही गोष्ट निश्चित. शेवटचा प्रश्न आहे, राजकीय आरक्षणा म्हणून धनदांडग्या नेते तयार झाले, मात्र तात्विक विचारसरणीच्या दृष्टिकोनातून प्रत्येक समाजाचा एक विचार पुढे मांडावा किंवा त्या तरुणांपर्यंत, त्या जातींपर्यंत एक वैचारिक खाद्य देणं गरजेचं होतं. ते कुठेतरी मागं पडलं म्हणून असं वाटतं का, किंवा जे विचारवंत आहेत ते कमी पडलेत का? आपण फार म्हणजे महत्वाचीच गोष्ट म्हणतायत ही, की एकूण कोणत्याही जात समूहाचा, फक्त ओबीसीच काय, दलित राजकारण असेल किंवा एकूण राजकारण आहे, तर या राजकारणामध्ये जातीय ओळखेचा उपयोग हा फक्त स्वतःच्या किंवा स्वजातीच्या विकासासाठी केला जातो. आणि भारतामध्ये हे दुर्दैव आहे, जात हे वास्तव असल्यामुळे भारतीय मानस हे जातीग्रस्त समाजाचं मानस आहे. आणि हे जातीग्रस्त समाजाचं मानस किंवा ही जातीग्रस्त समाजाची मानसिकता आपल्याला तोडायची असेल तर आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, राजश्री छत्रपती शाहू महाराज व एकूण पुरोगामी परिवर्तनवादी जाती अंताची आणि वर्ग अंताची लढाई मांडणाऱ्या सर्व महापुरुषांच्या विचाराचं अभिसरण केलं पाहिजे किंवा त्या विचाराची लढाई तीव्र केली पाहिजे. आणि जोपर्यंत वैचारिक समाज निर्मितीची प्रक्रिया सुरू होणार नाही तोपर्यंत जातीग्रस्त मानसिकतेचा समाज कमी होणार नाही. त्याच्यामुळे आजही आपल्याला जातीग्रस्त मानसिकतेचा समाज दिसतो. त्याचं कारणच आहे की वैचारिक प्रबोधनाचा अभाव त्या समाजात कमी असू शकतो, म्हणून ती मानसिकता आहे. त्यामुळे त्याला उत्तर वैचारिक प्रबोधन व त्या अनुषंगानं असणारा कार्यक्रम हेच आहे, असं मला सुद्धा वाटतं. निश्चित. हे होते डॉक्टर मिलिंद आव्हाड यांनी आपल्याशी बोलताना अत्यंत समर्पकपणे आरक्षण म्हणजे काय आणि आरक्षणातील पुढे धोके काय आहेत, त्याचबरोबर आरक्षण आणि समाज सुधारणेसाठी वैचारिक खाद्य, वैचारिक वारसा किती महत्त्वाचा आहे, ही बाजू आतापर्यंत कोणी मांडली नसेल, कदाचित ती पहिल्यांदाच आपल्याकडे मांडली. आणि त्यामुळं आता ज्या ज्या तरुणांना असं वाटतं की समाजामध्ये सुधारणा हव्या, त्यासाठी फक्त पॉलिटिकल रिप्रेझेंटेशन नाही, तर त्याच्यासाठी सामाजिक सुधारणांचा विचार करून वैचारिक विचारवंत देखील समाजामधून पुढे येणं गरजेचं असल्याचं एक प्रभावी व्यक्तिमत्व म्हणून मिलिंद सर आहेत, दिल्लीमध्ये असतात आणि त्यांनी आपल्याशी बोलताना आज हे मांडलेलं आहे. त्यामुळं हे विचार तुम्हाला कसे वाटतात, समाजासाठी किती महत्त्वाचे आहेत, हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता. शिवाजी काळे, मॅक्स महाराष्ट्र न्यूज, दिल्ली.